आजचा टॉपिक जेव्हा तुम्ही वाचला तर त्यात मी लिहिलंय पहिल्यापासून अभ्यासाचे फायदे काय. तुम्ही म्हणशाल सर आम्हाला माहिती, हो माहिती असतं, पण ते डोक्यात जोर भिनत नाही, कोणीतरी आपल्याला पुश करत नाही, त्याच्या मागचं लॉजिक सांगत नाही, तोवर आपण काम करत नाही. बघा ना, असंच होतं ना. प्रत्येक सेमिस्टरच्या सुरुवातीला बघा, मागच्या सेमिस्टरला बघा, जानेवारीमध्ये सुरू झालं होतं, जून मध्ये संपलं. आपण काय केलं होतं, जानेवारीला आपण ठरवलं होतं मला टॉपर व्हायचंय. मागच्या डिसेंबरमध्ये काय झालं, या महिन्यात पहिल्यापासून कामाला लागतो, टॉपर होईल. फेब्रुवारी आला, वाटत होतं नाही पहिल्या टॉपर नाही, आता ऍटलीस्ट पहिल्या 5 मध्ये आलो पाहिजे. मार्च आला, इनसेम आली होती, तेव्हा वाटत होतं यार वर्गात 10 मध्ये आलं पाहिजे. एप्रिल आलो तेव्हा वाटायला लागलं जस्ट पास झालं पाहिजे. आणि जेव्हा मे आला तेव्हा पेपर जवळ आहे तेव्हा वाटत होतं बॅकलॉग नको लागायला. कुठे, आपल्याला तर टॉपर व्हायचं होतं, मग आपण का बरं बॅकलॉगवर विचार केला, असंच होतं ना. सो हेच आपल्याला टाळायचं, कारण आपल्याला कसं आहे, कोणी सांगायला राहत नाही किंवा त्या मागचं खरं लॉजिक नसतं. आपल्याला माहिती टॉपर पहिला कोण अभ्यास केल्याने काय होतं, पण त्याच्या मागचं लॉजिक जेव्हा कळतं, रियालिटी कळते, तेव्हा आपण अभ्यासाला लागतो. नाही तर ते नाही केल्याने काय होतं, मग असंच बॅकलॉग लागायला जातं, शेवट प्रेशर येतो, शेवटी प्रेशरच राहून जातो आणि सगळे आपले जे स्वप्न असतात ते पूर्ण रसातळाला निघून जातं. सो मित्रांनो, हे काढायचे असेल ना तर पहिल्यापासनं आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग अभ्यास करायचं म्हटलं तर कसं करणार, की पहिल्यापासनं एक टाइम टेबल आपल्याला ठरवायचं आहे, की मी एवढ्या वेळ अभ्यास करू शकतो, एवढे यावेळी माझं कॉलेजचा टाइम आहे, यावेळी माझा स्वतःचा टाइम आहे आणि यावेळी मला अभ्यासाला टाइम द्यायचा आहे. बरं, मग पहिल्यापासून अभ्यास करायचा हे आपलं ठरलं, कारण आपल्याला टॉपर व्हायचंय. मग आता टॉपर व्हायचंय तर ऑब्व्हियसली आपण फेमस होणार आहे. फेमस झालो म्हणजे सगळ्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन भारी असणार आहे. यार हा टॉपर आहे, कॉलेजचे टीचर आपल्याला सपोर्ट करणार आहे, सगळे बेस्ट करणार आहे, घरचे आपल्याला खुश होणार आहे आणि ऑब्व्हियसली आपला करिअर पाथ पण ग्रो होत जाणार आहे. आपल्याला पुढे फ्युचर ऑपॉर्च्युनिटी वाढणार आहे, चांगले प्लेसमेंट, चांगलं पॅकेज, चांगला जॉब भेटणार आहे. हे सगळे मार्ग आपले मोकळे होणार आहे. शेवटी टॉपर होणं म्हणजे शान वन करून आपण चालतो, कॉन्फिडन्स बेस्ट लेवलला असतो. मग हे तर आपल्याला अचीव्ह करायचंय. मग आता याच्यासाठी काही गोष्टी मी सांगतोय त्या फॉलो करा. जसं पहिल्यांदा शॉर्टकट बघा. काय होतं, आपल्याला वाटतं आपण शॉर्टकट मध्ये जाऊ, शेवट अभ्यास करू किंवा एवढंच करून सक्सेस मिळवून टॉपर होणं, असं नाही होत. तुम्हाला पहिल्यापासून अभ्यास डेली करत राहावा लागेल, तेव्हाच तुम्ही चांगला सक्सेस, चांगला स्कोरिंग करू शकता. सीजीपीए तुमचा 8, 9, 10 पर्यंत जाऊ शकतो. शॉर्टकट याला कुठलाही नाहीये. जर शेवट करून एखादा जण टॉपर होत असेल तर दॅट इज बॅड लक, किंवा म्हणू शकतो आपण त्याचं एक लक आहे, बाकीच्यांचं बॅड लक आहे. कारण त्यांनी 10वी पर्यंत खूप अभ्यास केला तर ऑब्व्हियसली अल्टिमेटली खूप हुशार आहे, सो त्याचं वन डे मध्ये काम होऊन गेलं, आपलं होत नाही. सो आपल्याला शॉर्टकट नाही, आपल्याला पहिल्यापासूनच अभ्यास करत जायचंय. ले स्टडी करशाल तर नुसतं पास व्हाल, स्कोरिंग होणार नाही, मग सीजीपी आपला 8च्या 9च्या खाली येऊन जाईल, मग त्यालाही काही अर्थ नाही ना. आणि नेक्स्ट आहे, आपण जेव्हा पहिल्यापासून अभ्यास करतो कॉन्फिडन्स वाढत जातो, सगळं फेमस होतो, सगळ्यांच्या समोर येतो, सगळ्या इव्हेंटमध्ये आपण पार्टिसिपेट करतो, सगळीकडे पहिला, कॉलेजमध्ये पहिला, इव्हेंटमध्ये पहिला, सगळ्या ज्या ऑपॉर्च्युनिटी असतात त्याच्यात आपण पहिला, टीचर्स आपल्याकडे चांगलं लक्ष देतात, त्यांना माहिती आहे हुशार आहे, सगळे आपला रिस्पेक्ट देतात. त्यावेळी आपण कुठलाही प्रॉब्लेम आलो ना तो मिनिटात सॉल्व्ह करतो, आपण प्रॉब्लेम सॉल्व्हर होतो. काही मित्रांना प्रॉब्लेम आले, आपण सॉल्व्ह होतो, कोण नाही, मी आहे ना. एखाद्या अभ्यासात प्रॉब्लेम आला, मी आहे. टीचर्सला काही इव्हेंट अरेंज करायचे, कोण आहे, हा मुलगा, याला बोलवा, मी आहे. सो आपण प्रॉब्लेम सॉल्व्हर बनतो. जॉब मिळवायचा आहे, घरच्यांना वाटते आपला बेस्ट, याला पॅकेज भेटेल का, तो म्हणतो काळजी नका करू, मी आहे. सो या ठिकाणी आपण प्रॉब्लेम सॉल्व्हर बनतो. हे कधी, जेव्हा पहिल्यापासून आपण अभ्यास करत असतो. कारण इंजिनिअरिंग मध्ये आपलं मेन 70% काम आहे आपला अभ्यास, बरोबर, आणि 30% काम आहे आपलं ऑदर डेव्हलपमेंट, ऑदर स्वतःची डेव्हलपमेंट. पण ही कधी होईल, जेव्हा हे काम, मेन काम पहिलं होईल ना. मेन काम पहिलं होतं तेव्हा ऑदर कामावर आपण आपोआप जातो. त्यामुळे आपल्याला पहिल्यापासून अभ्यास करायचा आहे, हे ऍटिट्यूड आपोआप डेव्हलप होतील. आणि लास्ट आहे, इतरांची कंपेअर करायची नाही. यस, आपली ग्रोथ होते ना, मग आपण आपली ग्रोथ काउंट करायची, की मागच्या सेम मध्ये मला एवढे पर्सेंटेज होते, या सेम मध्ये एवढे आले, ऍव्हरेज सगळ्या सब्जेक्टला एवढे मार्क होते, या सेमला एवढे आले, मागच्या सेमला मी एवढ्या इव्हेंट मध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतला होता का, या सेमिस्टर मध्ये मी एवढ्या याच्यात जास्त घेतला. सो कंपॅरिझन स्वतःशी करायची, इतरांची नाही. हे सगळं कधी होईल, जेव्हा पहिल्यापासून अभ्यास करशाल, अभ्यास हे मेन काम आहे, ते 70% ते व्हायला लागलं, आपोआप आपण भारी बनत जातो, कॉन्फिडन्स वाढतो, इंजिनिअरिंग करायला मजा येते, आणि हे 30% राहिलेलं काम आपोआप होतं. कंपॅरिझन इतरांशी नाही, स्वतःशी करायची, आपोआप आपली ग्रोथ होते ना, आपोआप आपलं बेस्ट ऑफ बेस्ट प्लेसमेंट्स होतं, आपण बेस्ट इंजिनियर बनतो.
सो मित्रांनो, हाच आपला फायदा आहे पहिल्यापासून अभ्यास करण्याचा. सो अभ्यास करशाल, ऑब्विसली कॉन्फिडन्स वाढेल, टॉपर व्हाल, घरच्यांना आनंद होईल, फेमस व्हाल, जे स्वप्न आहे ते सगळे पूर्ण कराल. त्यासाठी पहिल्यापासून स्टडी करा. नसेल एक टीचर्स जाऊन भेटा, पण प्रयत्न करा. यस. सो अशाच प्रकारचे मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या सेमिस्टर पासून आता जुलै सुरू झाला, डिसेंबर मध्ये एक्झाम आहे, नोव्हेंबर डिसेंबर, तो तुम्हाला टॉपर बनायचंय, बेस्ट भारी इंजिनियर बनायचंय, स्वप्न पूर्ण करायचे. पर्पल हॅटला कनेक्टेड राहा, मी बेस्ट ऑफ बेस्ट व्हिडिओ देत राहू. आणि 1 जुलै पासून आपण 2024 पॅटर्नचे रेकॉर्डेड लेक्चर कोर्सेस पर्पल हॅट ऍप्लिकेशनवर लॉन्च करतोय. 2024 पॅटर्नचे, बाकी सगळ्या पॅटर्नचे ऑलरेडी 19 पॅटर्नचे सगळ्या इयरचे आहेच. सो नक्की कोर्सेस घेऊन अभ्यासाला लागा, जेणेकरून वर्गात नक्की पहिले याल. कारण अभ्यास तुम्ही करताय, कॉलेज पण आहे, पर्पल हॅटची साथ आली तर का बरं टॉपर नाही होणार? ऑब्विसली